नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. उद्या 9 मार्चला किंवा सोमवारी 11 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोग एक पत्रकार परिषद घेऊन सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करू शकतो. त्याच दिवसापासून मग आचारसंहिता सुद्धा लागू शकते आणि म्हणूनच आता निवडणुकीचा माहोल जमायला सुरुवात झालेली आहे. सर्व राष्ट्रीय पक्षांमध्ये बैठकांचे फड चाललेले आहेत. काँग्रेसने तर आपली 15 उमेदवारांची पहिली यादी सुद्धा जाहीर केलेली आहे. समाजवादी पार्टीने सुद्धा 6 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. आज दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय समितीची महत्त्वाची बैठक आहे. त्यामध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे. असा हा एक निर्णय आहे. असे अनेक निर्णय आहेत, पण त्यातला एक महत्त्वाचा निर्णय असा आहे, तो म्हणजे 75 वर्षांवरच्या लोकांना, नेत्यांना उमेदवारी द्यायची की नाही. त्याचबरोबर या निवडणुकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती निवडणुकीचा फोकस असला पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे भाजपचे महाब्रँड आहेत त्यांचा वापर कशा पद्धतीने करायचा याबाबत महत्त्वाचे निर्णय किंवा योजना ही भाजपच्या संसदीय बैठकीमध्ये आखली जाणार आहे. तर त्याच वेळी दिल्लीतच काँग्रेसच्या स्क्रुटिनी समितीची म्हणजे छाननी समितीची बैठक आहे. महाराष्ट्रातल्या उमेदवारांविषयी तिथं चर्चा होणार आहे. दरम्यान पडद्यामागे बऱ्याच हालचाली चाललेल्या आहेत. सध्याची लेटेस्ट अफवा म्हणा, चर्चा म्हणा किंवा बातमी म्हणा, काय म्हणा, ती अशी आहे की राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील हे भाजपच्या गळाला तर नाही लागले ना, अशी सध्या चर्चा अफवा चाललेली आहे. त्यामुळे माहोल निवडणुकीचा आहे, चर्चेला ऊत आलेला आहे आणि त्यावरच आपण चर्चा करतो आहोत. पण आपली जी चर्चा आहे ती या मुद्द्यावरती आहे की देशाची सुरक्षा, दहशतवाद या मुद्द्यांवरती जर का भाजप निवडणूक लढवणार असेल तर मग विकास, महागाई, बेरोजगारी, त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचा रोष असे प्रश्न घेऊन विरोधक भाजपशी दोन हात करू शकतात का? जे निवडणुकीचे म्हणून मुद्दे असतात, जे खऱ्या अर्थानं लोकांच्या प्रश्नांचे मुद्दे असतात, ते मुद्दे या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या प्रचारासमोर टिकतील का? विरोधक त्या मुद्द्यांना फोरफ्रंटवर म्हणजे आघाडीवरती कशा पद्धतीने आणू शकेल? आणि खरंच आचारसंहिता एकदा लागू झाल्यावरती सध्या जो एकतर्फी सामना दिसतो आहे, भाजपचं पारडं जड दिसतं आहे. आचारसंहितेनंतर त्यात काही प्रमाणात बदल होईल का? समान पातळीवरती सर्व राष्ट्रीय पक्ष येऊन प्रचारात रंगत येईल का? आणि महत्त्वाचं म्हणजे आगामी 17वी लोकसभा ही त्रिशंकू असेल की नसेल? स्पष्ट बहुमत गेल्या वेळेस होतं, यंदा असेल की नसेल? आणि $1 मिलियन क्वेश्चन जो भारतीयांना पडलेला आहे की पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनतील का? अशा अनेक प्रश्नांवर आज आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते मधू चव्हाण आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच अतुल लोंढे यांच्याकडे जातो, कारण विरोधकांना आधी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे, कारण ते सत्तेत नाहीयेत, विरोधक आहेत. आणि त्यांना पुन्हा असे विरोधक आहेत की गेल्या वेळेस त्यांची सत्ता गेलेली आहे, परत यायचं असेल तर त्यांच्याकडे काय गेम प्लॅन आहे हा समजून घेतला पाहिजे. म्हणून मी अतुल लोंढे यांच्याकडे आलोय. अतुल लोंढे, मी स्पष्ट केलेलं आहे की भाजपची निवडणूक रणनीती अगदी स्पष्ट आहे की देशाची सुरक्षितता किंवा सुरक्षा ठेवण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे आणि आम्हीच सक्षम आहोत असं भाजप सांगत आहे. त्याचबरोबर पुलवामा असेल, एअर स्ट्राईक असेल किंवा सध्याचं अभिमन्यूची घरवापसी असेल, अशा मुद्द्यांना घेऊन भाजप प्रचारामध्ये विरोधकांवर आघाडी साधू शकतं असं सध्याचं वातावरण आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता पुन्हा वाढलेली आहे. अशा वेळी विरोधकांचे चान्सेस काय आहेत? तुमचा गेम प्लॅन काय? असा आता आमचा गेम प्लॅन आम्ही टीव्हीवर सांगायचा म्हणजे थोडंसं अवघडच काम आहे आशिष. लोकांना सांगायचं आहे हो तुम्हाला.
की या तुम्ही संधी कशाला दवडता? लोकांपर्यंत तुमचा गेम प्लॅन गेल्यावरती तुम्ही का निवडणूक लढता हे लोकांना कळेल ना. लोक तुम्ही ऐका ना माझा गेम प्लॅन थोडी सांगायचा असतो. मुद्दे सांगणार ना मी काय मुद्दे आहेत. पण एक गोष्ट महत्वाची आहे आशिषजी याच्यामध्ये, की या देशाच्या सैनिकांनी नेहमीच पराक्रम केलेला आहे आणि भारतीय सैन्यांचा मॉरल नेहमीच हाय राहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी देशाची सुरक्षा समर्थपणे केली आहे. देशाचं सरकार जे आहे, जे मुद्दे घेऊन आलं होतं 2014 मध्ये, त्या मुद्द्यांची पडताळ करण्याचा जो वेळ आहे ती वेळ आता मात्र आलेली आहे. आणि गुणात्मक फरक जो आहे की 2004 पासून 2014 पर्यंत काय घडलं आपल्यासोबत, आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनावश्यक गोष्टींसाठी, नोकऱ्या असतील, शेतमालाचा भावाचा प्रश्न असेल, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेचा प्रश्न असेल, वेगाने विकासाचा प्रश्न असेल, या गोष्टी लोकांच्या विस्मरणात एवढ्या लवकर गेल्या असं कधी होणार नाही. आणि 2014 ते 2019 काय झालं हे सुद्धा लोकांच्या डोळ्यासमोर आहे. लोकांना हे पण कळतं की ज्या मिग विमानांनी F-16 पाडलं ते मिग विमान कोणाच्या काळात आलं, ज्या मिराजने आतमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला ते मिराज कोणाच्या काळात आलं, हे लोकांना माहित नाही असं नाही आहे. आणि 70 वर्षामध्ये ही आर्मी एवढी चांगली उभी केली, ही नेव्ही एवढी चांगली उभी केली आणि हे वायुदल एवढं चांगलं उभं केलं हे सुद्धा लोकांना कळतं. त्यामुळे आता निवडणुकीत मतदान कशासाठी करायचं आहे तर देश समर्थ बलवान हा 2014 पूर्वीच झाला होता. तो 2014 नंतर झाला असं नाही आहे. 2014 नंतर आपल्यावर जास्तीत जास्त अटॅक वाढलेले आहे, त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन जास्त वाढलेलं आहे. या एअर स्ट्राईक नंतर सुद्धा ज्या पद्धतीचं शेलिंग सुरू आहे, ज्या पद्धतीच्या चकमकी सुरू आहेत त्या सुद्धा लोकांसमोर आहेत. त्याच्यासाठी जी स्ट्रॉंग लिडरशिप आहे तर मनमोहन सिंग साहेब 10 वर्ष गेले नाही ना, 10 वर्ष पाकिस्तानात गेले नाही, इकडे न बोलवता गेलेले आहे. ते कसं लोक विसरणार आहे? केक खायला गेलेला आहे कसं लोक विसरणार आहे? ISI ला तुम्ही पठाणकोट नंतर बोलवता आपल्या याच्यामध्ये जासूसी करायला, हे कोण लोक कसं विसरणार आहे? या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आहे. आता महत्वाचा मुद्दा तुम्ही बघा काय आहे. NCRB नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोला 2016 नंतर आकडे देण्याला मनाई केली आहे, नंबर 1. नंतर लेबर ब्युरो जे तुमच्या देशामध्ये रोजगाराची अवस्था काय आहे त्याला आकडे देण्याला मनाई केलेली आहे. CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन त्याची गळचेपी कशी केली आहे ते आपण बघितलंय. त्याच्यानंतर NSSO यांनी शेवटी एक अहवाल आला, तो फुटला अहवाल बाहेर आला की 6.5% बेरोजगारी 45 वर्षामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढलेली आहे, तो दाबण्याचा प्रयत्न झाला. मग CMI सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी काल सर्वे आणला आणि 7.2% पर्यंत जे आहे ती बेरोजगारीचा दर वाढलेला आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढलेली आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या की जिथे जिथे तुम्ही गेले ग्राउंडवरची परिस्थिती बदलली आहे का तर बदलली नाही. ग्राउंडवर परिस्थिती अजून वेगानं भीषण होत चाललेली आहे. महाराष्ट्र भीषण दुष्काळाला समोर जात असताना या सरकारची अनावस्था जी आहे ती लोकांसमोर आहे, लोक त्याला बघतात आहेत. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर लिडरशिपच्या क्रेडिबिलिटीचा एक महत्वाचा विषय आहे. आजपर्यंत तुम्ही मीडियाचा वापर केला, सोशल मीडियाचा वापर केला, आपल्याकडे जी जी शस्त्र होती त्या शस्त्राचा वापर करून राहुलजींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण सशक्त लिडरशिप, बोले तैसा चाले लिडरशिप, जे बोललं ते करून दाखवलं लिडरशिप जी आहे ती या 5 राज्यांच्या निवडणुकानंतर 3 राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, ती करून दाखवली. त्याच्यानंतर 2500 रुपयाचा, आता आशिषजी तुम्ही विदर्भातले आहात, छत्तीसगडचा भाग जो आहे तो भंडारा गोंदियाला लागून आहे. चंद्रपूर गडचिरोली हे 4 जिल्हे, गडचिरोली मधून आपण छत्तीसगडमध्ये इझिली बस्तरमध्ये एंटर करतो. तिथे 2500 रुपये धानाचा भाव आहे, इथे 1700 आणि 1600 वर अटकलेला भाव आहे. तेही वेगवेगळ्या तांदळाच्या दराचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. वनांचे जमिनी जे आहे त्या एका याच्या स्ट्रोकमध्ये टाटाला दिलेल्या होत्या बस्तरमधल्या या थोर सरकारनी, त्या सुद्धा राहुलजी गेल्यानंतर त्यांनी ते परत दिलं, वचन दिलेलं. म्हणजे वचनाची पूर्तता करणे हे काम जे आहे ते राहुलजींनी दाखवून ते स्ट्रॉंग लिडरशिप जी आहे ती पुढे आलेली आहे. आणि आपल्या इथे काय आहे, अभ्यास सुरू आहे. आपल्या इथे प्रश्न कोणते येणार आहे ते सांगितलेले आहे. आपल्या इथल्या यांना कॉपी सुद्धा दिलेली आहे की हे पुस्तक आहे, याच्यातनं उत्तर लिहायचे आहे. तरी आपला अभ्यास 5 वर्षाच्या जवळजवळ हा सुरूच आहे. या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आहे. मला असं वाटतं की आज महाराष्ट्रासमोर दुष्काळ आहे, या निवडणुकांमध्ये त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. बेरोजगारी बेफान वाढलेली आहे, बेफान वाढलेली आहे. तुम्ही कितीही भाषणं दिले तरी रस्त्यावरच्या एखाद्या उपाशी माणसाला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून, नोकरी नसताना मोठी मोठी स्वप्न दाखवून 5 वर्षात काही केलं नाही याचा समाचार लोक घेतीलच. आणि शेतकरी किती विश्वास ठेवणार आहे ते पण आपण बघितलं पाहिजे. आता शेतकऱ्याचा सातबारा बँकेकडे असतो, जिल्हा बँकेकडे असतो, ज्या ज्या बँकेतनं कर्ज घेतलं त्याच्याकडे असतो, किती बोजा त्याच्यावर असतो. तरी आपला अभ्यास सुरूच आहे ना. म्हणजे आपल्याला माहितच नाही आहे की कर्ज कोणावर किती बोजा चढलेला आहे.
या सगळ्या गोष्टी ज्या आहे या आहेत. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा अशी जी लक्षात ठेवा, उज्ज्वला गॅसमध्ये जी फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यानंतर रॉकेल तेली जे बंद झालेलं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. श्रीमंत लोकांना 1021 रुपयापर्यंत गॅस गेला, आता तो कमी केला निवडणुकीच्या तोंडावर, पुन्हा 42 रुपयांनी वाढला. तो गॅस सिलेंडर 70 रुपये किलो 14 रुपयाचा, आणि उज्ज्वलामध्ये 500 रुपयाच्या वरती आहे 5 किलोचा, तो 100 रुपये किलो मध्ये. दुसऱ्यांदा रिफिलिंग नाही आहे. माझ्याकडे एक अप्लिकेशन आली आहे, काल मी अवेर नवरगाव मध्ये होतो, इथल्या ब्रह्मपुरी मधल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या, तिथे 242 लोकांनी सांगितलं की इंडियन गॅसने ऑल ऑफ अ सडन आम्हाला ते हंडे म्हणतात गावकडे लोक आपल्या इकडले, आम्हाला हंडे देणं बंद केलं. त्यांनी सांगितलं की ऑल ऑफ अ सडन बंद झालाय. ते पत्र सुद्धा माझ्याकडे आहे, त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यावर आता उद्या मी प्रेस कॉन्फरन्स करणार आहे की हे कशी उज्ज्वला आहे. तर या सगळ्या गोष्टींची जी फसवणूक आहे लोकांची, ती लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर पोटाला चिमटा लोकांच्या पडतो आहे. तर त्यामुळे हे जे मुद्दे आहे हे मुद्दे घेऊन जातोय आम्ही. आणि आमच्या काळामध्ये 350चं सिलेंडर होतं आणि 4.5 वर्षात ते 1000 रुपयापर्यंत कसं गेलं हे लोक कसं विसरणार आहे. पेट्रोल जे आहे 35 रुपयामध्ये आलं पाहिजे असं म्हणणार, त्या पेट्रोलवर ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला आहे. एवढ्या मोठ्या त्याच मुद्द्याला धरून मी मधु चव्हाण यांना काहीच मिळालं नाही, प्रश्न विचारणार आहे. विसरणार आहे, हा आमचा प्लॅन. मधु चव्हाणजी, प्रश्न असा आहे की भाजप जर का देशाची सुरक्षा, दहशतवाद हे मुद्दे पुढे करून निवडणुकीला सामोरं जात असेल तर विरोधक बेरोजगारी, विकास, शेतकऱ्यांचा रोष, महागाई हे मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अशा वेळी जो सामना प्रचारादरम्यान आता दिसणार आहे त्यामध्ये भाजपकडे आपलं सरकार 4.5-5 वर्ष सत्तेत असताना जी आश्वासनं आपण दिली ती पूर्ण केली आहेत हे सांगायलाही मुद्दे आहेत. कारण ज्या पद्धतीने अलीकडे महत्वाचे निर्णय घेतले गेले, योजना राबवल्या गेल्या असा दावा तुम्ही केलेला आहे. मग तरी सुद्धा हे जे लोकांचे प्रश्न म्हणून आहेत, बेरोजगारी, विकास, महागाई, शेतकऱ्यांमधला जो रोष आहे, हे जे मुद्दे आहेत हे भाजपच्या फ्लोअरवरती किंवा भाजपच्या अजेंड्यावरती दिसत नाहीये. त्याऐवजी देशाची सुरक्षा, पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, दहशतवाद हे मुद्दे घेऊन भाजप रणनीती आखते. मला असं वाटतं 7 मिनिटं तुम्ही भारतीय जनता पक्ष काय करणार हे आपण पहिल्या विस्तृत भाषणात सांगितलं. थोडं स्पष्ट बोलतो, माफ करा. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कुठल्या मुद्द्यावर लढणार हा जणू काय तुम्हीच ठरवून टाकलेला आहे मीडियाने. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय आदरपूर्वक सांगतो की आपल्याला काही कळलंय का आमच्या लोकांनी कुठला अजेंडा तयार केला. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. मित्र लोंढे यांनी इतकं छान भाषण केलं, त्यामुळे त्यांचे जे महान नेते आहेत, नाही मी प्रश्नाचं उत्तरच देतो. आपणच 5 मिनिटांमध्ये आम्ही कशावर लढणार हे सांगून मोकळे झालेले आहात. मला प्रश्न विचारा ना, आम्ही कशावर लढणार आहोत. आपल्याला कोणी सांगितलं की बेरोजगारी, देशामध्ये असलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न हे आम्ही बाजूला ठेवणार आहोत आणि या देशाच्या सुरक्षेला महत्व देणार आहोत. ते आहेच. 70 वर्षामध्ये काँग्रेसने त्याला कवडीची किंमत दिली नाही. हा काश्मीरचं पाप आहे, ते नेहरूंच्या धोरणाचं पाप आहे. मधल्या काळात श्रीमती इंदिरा गांधींच्या 71 सालचा प्रश्न सोडला तर बाकी सगळा इतिहास काय आहे, हा पराभूतांचा इतिहास आहे सुरक्षेच्या बाबतीत. आता मी मला जेवढा लोंढेना वेळ दिला तेवढा मला द्या. लोंढेने एवढं छान भाषण केलंय, मुद्दे मांडलेत की ते जर त्या ठिकाणी लोकांच्या मन खरे असतील तर आम्हाला 40 सीट मिळतील आणि यांना त्या ठिकाणी श्रीमती इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर 400च्या वर जशा जागा गेल्या होत्या तशा यांना आता 400 मिळतील. विषय संपलाय. मुळामध्ये त्या ठिकाणी आशीची लक्षात घ्या, हा जो एअर स्ट्राईक आहे किंवा देशाची सुरक्षा आहे ही उरी वगैरे गेल्या 1-2 वर्षामध्ये जे दुर्दैवी प्रसंग घडले त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामधून आलंय. भारतीय जनता पार्टीला जरूर सुरक्षा महत्वाची वाटते, काँग्रेसला वाटत नसेल, परंतु त्याचबरोबर आता बेकारीचं तुंतुरं वाजवलं गेलं. एक छोटं उदाहरण देतो. या देशातल्या सिमेंट उत्पादनापैकी 40% सिमेंट एकट्या गडकरींची जी प्रोजेक्ट चालले देशात त्याच्यासाठी वापरलं जातंय. या देशाचं उत्पन्न, या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे. म्हणजे उदाहरण देतो, कोकणामध्ये बेरोजगारी, कारकुनी आणि बाबूगिरी म्हणजे नोकरी नाही. रोजगार याचा अर्थ हाताला काम, शेताला पाणी, चालायला रस्ता, शिक्षणाची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था. कारकून निर्माण नाही करायचे आपल्याला, ब्रिटिशांच्या काळात तयार केले तसे.
कोकणामध्ये पनवेल पासून उदाहरण देतो, बेरोजगारीच्या थापा मारू नका. त्या ठिकाणी हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधले आकडे घेतात. 11वी आणि BA आणि पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतरची लोक नावं नोंदवतात, त्याच्यावरची बेकारी मोजू नका. तिथे आहे कॉम्प्युटरचं जग आहे, तिथे 10 माणसं काम करत होती, तिथे आता एक संगणक काम करतो, तिथे एक यंत्र काम करतं. मूळ मुद्दा असा आहे की आज कोकणामध्ये पनवेल पासून त्या ठिकाणी दोंडा मार्गापर्यंत रस्ता रुंदीकरणाची कामं चाललेली आहेत. 10 ते 12 हजार ट्रॅक्टर आहेत, ट्रक आहेत. तिथे क्लीनर आला, ड्रायव्हर आला, माती वाहून देणारे आले, सिमेंट वाहून देणारे आले. हे सगळे रोजगार आहेत. या ठिकाणी पायाभूत सुविधा बांधल्या जात आहेत, बंदरांचा विकास केला जातोय. तिथे माणसं लागतात, भूत काम नाही करत, हाताला काम मिळालंय लोकांच्या. जर लोकांना पोटाचा प्रश्न, गरिबी जरूर आहे, बेकारी जरूर आहे, पण लोकांच्या पोटाचा प्रश्न असता तर भुकेसाठी लोक रस्त्यावर आली असती आणि लोकांनी लढाया केल्या असत्या, घरात घुसले असते, राज्यकर्त्यांच्या असेंब्लीमध्ये घुसले असते. नंबर राहिला एक प्रश्न. त्यामुळे भारतीय जनता पक्ष कशावर लढणार त्याचं मी 1, 2, 3 उत्तर देतो, कारण इतरांनाही बोलायचं आहे. नंबर 1, गेल्या 4-5 वर्षात आम्ही जी विकासाची कामं केलेली आहेत ती जनतेपर्यंत घराघरात दारादारात जाऊन सांगणार, हा एक प्रश्न आहे. नंबर 2, शेतकऱ्यांच्या विषयीचे जे काय आम्ही त्या ठिकाणी धोरणं आखली असतील शेतकऱ्यांना. लोंढे साहेब, आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यासू आहात. यावेळेला दुष्काळासाठी जेवढा पैसा केंद्राने महाराष्ट्राला दिलाय तेवढा तुमच्या राज्यात कधी मिळाला नाही. मग अनेक शेतकऱ्यांच्या योजना आहेत त्या इथे आता सगळ्या सांगून वेळ. आम्ही गल्ली गल्लीत जायचं ठरवलंय, बूथवर जायचं ठरवलंय, 50 प्रमुख केलेले आहे आम्ही. 100 घरात मतदारांच्या मागे, 200 मतदारांच्या मागे एक कार्यकर्ता जाणार आहे. आता आपल्याला एक गोष्ट सांगतो, विकास म्हणजे काय हो, विकासाचा अर्थ काय. एक उदाहरण देतो तुम्हाला. 2 कोटी आणि वर काही लाख लोक इन्कम टॅक्स भरत होते. इतके कडक कायदे केले की आता सुमारे 7 कोटीच्या वर लोक इन्कम टॅक्स या देशामध्ये भरतात. आणि म्हणून मला असं वाटतंय की या देशामध्ये एक तर आम्ही त्या ठिकाणी केलेली विकासाची कामं. आता एक गोष्ट आपल्याला सांगतो, मोदी परदेशात हवा खायला आणि आपली राजा त्या ठिकाणी आणि 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन कुठे गेलोय हे भारतातल्या जनतेला माहित नाही असे नाहीत. आज त्याचं फळ मिळालंय. एकही देश पाकिस्तानच्या बाजूने नाही, आयसोलेट झालेला आहे. जिनेवा करारामुळे त्या ठिकाणी अभिनंदन आला नाही. अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं. जिनेवा करार असता तर मग त्या ठिकाणी तो जाधव आले असते. जिनेवा करार असता तर अनेक गोष्टी झाल्या असत्या. म्हणून मला असं वाटतंय, सुरक्षा, भ्रष्टाचार, रोजगार, केलेली विकासाची कामं, दिलेली 5 वर्षातली आश्वासनं, याचा लोकांजोखा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. सैनिकांच्या बलिदानावर विजयाच्या यात्रा काढणारे आम्ही नाही. 1971 साली श्रीमती इंदिरा गांधी बांगलादेशाची लढाई जिंकली. पोस्टर दाखवू का तुम्हाला या माझ्या टीव्हीवर. 1972 साली 9 विधानसभा बरखास्त केल्यात आणि 1971च्या विजयाचा मलिदा स्वतः त्या ठिकाणी घेऊन विजय मिळवला 9 राज्यात. आम्ही तसं करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि 1977 साली त्यांचा दारुण पराभव सुद्धा इंदिरा गांधींचा जनतेने केला. आणीबाणीचा सगळा वचपा जनतेने नंतर काढला. पण नंतर 2 वर्षात पुन्हा जनतेने इंदिरा गांधींना डोक्यावर घेतलं आणि पुन्हा त्यांना सत्तेवर आणलं. हाही इतिहास आहे. मी जातोय निलमताई गोरे यांच्याकडे. भाजपच्या प्रवक्त्या आहेत, आमदार आहेत. निलमताई गोरे, हे बघा, निवडणुकांच्याच मुद्द्यावरती लढल्या गेल्या पाहिजे. आशिष, प्रचाराचे मुद्दे जे अतुल लोंढे प्लीज. अरे आशिष, अतुल लोंढे प्लीज, मी येतो तुमच्याकडे. शिवसेना प्रवक्ता आहे, भाजप काय म्हणतोय. हा हे अतुल लोंढे मध्ये मध्ये डिस्टर्ब करतायत ना, म्हणून. तर शिवसेनेच्या माननीय प्रवक्त्या आमदार डॉक्टर निलम गोरे यांच्याकडे. ताई, प्रश्न असा आहे, कोणती निवडणूक असू दे ती खर तर लोकांच्या प्रश्नांवरती लढली गेली पाहिजे. आणि म्हणून मग बेरोजगारी असेल, विकास असेल, महागाई असेल, हे मुद्दे सुद्धा निवडणुकीत फोरफ्रंट वरती किंवा अजेंडावरती राहिले पाहिजेत. त्या दृष्टीनं ही निवडणूक तुम्ही कसं बघता? कारण आज महाराष्ट्राची परिस्थिती बघा तर शेतकऱ्यांमध्ये रोष दिसतोय, दुष्काळाची परिस्थिती आहेच. त्या सरकारनं भरपूर मदत केली असा दावा
केला जातोय तरी सुद्धा रोष दिसतोय. अशा वेळी देशाची सुरक्षा, दहशतवाद आणि भारत पाक हा जो सध्याचा तणाव आहे, ही सुद्धा परिस्थिती आहे. एकूणच वातावरण संदिग्ध आहे. या निवडणुकीला सामोरं जायची सुद्धा लोकांची तशी इच्छा आहे की नाही, मानसिकता आहे की नाही, याची सुद्धा जर का चाचपणी केली तर कदाचित कौल विरोधात येऊ शकतो की आता निवडणुका खरंच घ्यायची गरज आहे का. कारण का सीमेवर इतका तणाव आहे, युद्धज्वर इतका पेटवला गेलेला आहे. अशा द्विधा मनस्थितीत मतदार दिसतोय. तुम्ही कसं बघता? नाही, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणाला नाही आठवण आली, 8 मार्च महिला दिन आहे. हो, सगळ्या तुम्हाला महिलांना आणि शुभेच्छा. पुरुष वर्गाला मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनीच शुभेच्छा नीलमताई. जय महाराष्ट्र. त्याबद्दल पण दुसरं काय झालंय, तुला आज अतुल लोंढेने नुसता हात वर केल्याबरोबर अतुल, शुभेच्छा हा, सर्व थँक्यू, महाराष्ट्राच्या सर्व धन्यवाद. महिलांना शुभेच्छा. हो हो, तुम्हालाही शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद. अतुल लोंढेने, हो, अतुलने हात वर केल्याबरोबर आशिष का बरं एवढं डिस्टर्ब झाला? मला शिवसेनेच्या ऐवजी भाजपचा प्रवक्ता म्हणून टाकलं. तू कसं काय व्हायचं तुझं? नाही नाही, ते कसं झालंय माहितीये का, राष्ट्रीय पक्षांचं कसं असतं नीलमताई, त्यांनी त्यांना उद्देशून काही म्हटलं की त्यांना लागलीच उत्तर द्यायचं असतं. राष्ट्रीय पक्षाचं गणित वेगळं आहे. नीलमताई, तुमचं आणि भाजपचं. बोला बोला. नाही ते ठीक आहे. प्रश्न आता असा आहे, निवडणुका जशा जवळ येतात तसा हा नेहमीचा आपला चर्चेचा प्रश्न असतो की लोक कंटाळले असतील का, लोक मतदान करतील की नाही. पण एकूण भारतीय जनतेचा आतापर्यंतचा आपण प्रवास पाहिला तर 2014 मध्ये आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाची टक्केवारी वाढली. आणि ते निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झालं आपल्याला की नरेंद्र मोदी यांच्यासाठी म्हणून जो मतदार उपेक्षित होता किंवा निराश होता असाही मतदार उतरला. तोपर्यंत अनेक जी संशोधनं झाली होती त्याच्यामध्ये सारखं असं दिसत होतं, डॉक्टर राजेश्वरी देशपांडे यांनी त्याच्याबद्दलचं संशोधन पण मांडलेलं आहे की महिला मतदार जे आहेत त्यांचं प्रमाण हे काँग्रेसच्या बाजूने असायचं. 1% 1.5% जास्त महिला काँग्रेसला मतदान करत होत्या अनेक निवडणुकांमध्ये. एससी ओबीसी यांच्याबद्दलही वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जात होत्या. पण 2014च्या निवडणुकीमध्ये सर्व जात आणि मोठ्या प्रमाणात धर्म सुद्धा ओलांडून शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष, एनडीए, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब 2014च्या निवडणुकीमध्ये झालं. त्याच्या अगोदरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आशिष, आणि मला असं वाटतं बाकी पॅनेलिस्टांनी अनुभव घेतला असेल, एकूण आपली मतदानाची टक्केवारी किती असते? साधारणपणे 60% जास्तीत जास्त 65%. याचा अर्थ असा की 100 पैकी 30-35 माणसं अशी भेटतातच की त्यांनी मतदानच केलेलं नसतं. मला अशा अनेक लोक पुण्यात भेटलेले आहेत की ते कुणाला मतदानच करत नाहीत. आता 2014 एक झालं की मध्यमवर्गीय मतदार जो आहे तो बाहेर पडला फार वर्षांनी, नाहीतर त्यांना असं वाटायचं आमची मतं वाया जातात. पण त्यांच्या मतदानामुळे सुद्धा निवडणुकीचा ट्रेंड बदलला. आता त्यामुळे एका बाजूला महागाईचा प्रश्न खूप मोठा आहे. मला जे वाटतं की ज्या मुद्द्यांवरती लढली जाईल निवडणूक त्याच्यामध्ये सरकारच्या बाजूनी महागाई कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले हे सांगितलं जाईल. त्यातल्या त्यात छोटीशी गोष्ट अशी की रेशनवरती त्या मानाने महाराष्ट्रामध्ये तरी नियमित धान्य मिळण्याच्यासाठी अंगठा तपासणी किंवा या मोहिमा करून आता अगदी शेवटी डाळ वगैरे सुद्धा त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे. काही आदिवासी भागांच्या मध्ये सुद्धा त्या सगळ्या अन्नपूर्णा आणि संजीवनी सारख्या योजना होत्या त्याच्यातर्फे कमी झालं तरी सुद्धा धान्य लोकांना मिळत आहे. आम्ही जेव्हा लोकांना विचारतो काही गावांच्या मध्ये तर त्यांना त्या योजनांचा आधार वाटतोय. पण प्रश्न फक्त तेवढा नाहीये, शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत त्याच्याबद्दल काय दिलासा खरंच मिळणार दुष्काळी परिस्थिती असताना, यावर जसं एका बाजूला अवलंबून आहे. पण मला एक असं वाटतं की ज्या नोकरशाहीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास टाकलेला आहे आणि सगळ्या कोर्टाचे निर्णय सुद्धा हेच आहेत की आचारसंहितेचा फटका विकास कामाला किंवा दुष्काळ सारख्या गोष्टींना बसता कामा नये. आणि त्यामुळे प्रशासनाने जर का दुष्काळ निवारणाचं काम यशस्वीपणे केलं आणि आता निवडणुकीमध्ये म्हणजे काय मुख्यमंत्री कारभार बघत नसतात असं नाहीये, निवडणुकीच्या फायद्यासाठी नव्हे पण जी लोकांना अत्यावश्यक सेवा आहेत, मग ते पाण्याचे टँकर असतील किंवा चारा छावण्या असतील किंवा मुलांची शिष्यवृत्तीचे असतील, हे त्यांना करत राहणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. आणि म्हणून दुष्काळाच्या मध्ये एक आहे स्थलांतर काही प्रमाणात झालं तर त्याचा फटका काही मतदारसंघात बसू शकतो. कारण लोक खास करून मराठवाड्यातल्या मतदारसंघातले लोक हे पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई इथे त्यांचं स्थलांतर झालेलं असतं.
त्याचा परिणाम काही होतोय का हे बघणं गरजेचं आहे दुष्काळाचा विचार केला तर. पण लोक पण एवढी आता जागृत सगळी नाही, पण तो तिथला उमेदवार तेवढा प्रयत्न करत असतो की आपले मतदार मतदानापुरते गावी येऊन मतदान करून जातील, हा त्यांचा प्रयत्न असतो. ही सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. महागाई, भाववाढ, शेतीमालाच्या प्रश्नांच्या बरोबरीने आपण जर का विचार केला तर तुम्ही जो प्रश्न विचारताय ना की तुम्ही सुरक्षिततेचे प्रश्न का घेताय किंवा त्याच्यावरती काय होणार, काय झालंय एकाच वेळेला हा संपूर्णपणे पुलवामाचा प्रकार आणि त्याच्याच मध्ये नंतर तो सर्जिकल अटॅक करणं, क्रमप्राप्त होणं, याच्यामध्ये आपल्याला आवडो किंवा न आवडो, कुणाला विरोधी पक्षांना त्याच्यात जरी वाईट वाटलं तरी सैन्याचं सगळी जरी कामगिरी असली तरी त्याचं श्रेय अप्रत्यक्षरित्या किंवा थेटपणाने ते पंतप्रधान वेळोवेळी घेत असतात. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या नॅशनल किंवा राष्ट्रीय अजेंड्यामध्ये कशा पद्धतीने भूमिका बजावली जाणार हा खरा प्रश्न मला वाटतो. आणि जसजशी निवडणूक पोचेल लोकांपर्यंत तसे लोक मतदानाला उतरतील असं मला वाटतं. ठीक आहे, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सुद्धा आहेत. सर, 2014ची निवडणूक जी होती ती अहमदाबादवरनं दिल्लीकडे कूच करायला नरेंद्र मोदी निघाले होते. विकासाचं मोठं पाठबळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी होतं. नरेंद्र मोदी तेव्हाच असा ब्रँड त्यांचा तयार झाला होता आणि म्हणून मग ती निवडणूक 2014ची प्रेसिडेन्शियल काइंड ऑफ इलेक्शन झाली होती. म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी, दुसरीकडे राहुल गांधी, आणि तेव्हा राहुल गांधींना पप्पू ठरवलं गेलं होतं. त्यामुळे एकतर्फी सामना झाला. आणि जसं नीलमताई गोरे म्हणाल्या की जातीपातीची सगळी बंधनं मतदारांनी तोडली आणि विकासाच्या नावावरती नरेंद्र मोदींना किंवा भाजप सेना युतीला भरघोस मतं दिली. स्पष्ट बहुमत अनेक वर्षानंतर लोकसभेत दिसलं. म्हणजे इतकं स्पष्ट की 272च्या आकड्याच्या पलीकडे 10-11 जागा या भाजपला मिळाल्या होत्या आणि एक हाती सत्ता आली होती. यावेळेसची निवडणूक तुम्हाला कशी दिसते? डिस्पाइट जरी पुलवामाचा हल्ला असेल, एअर स्ट्राईक असेल, दहशतवाद आणि देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असेल, तरी सुद्धा हे जे लोकांचे खरे प्रश्न आहेत त्या मुद्द्यावरती सरकारचं काम कसं राहिलं गेली 5 वर्ष याचा विचार करून लोक मतदान करतील का, की पुन्हा एकतर्फी सामना होऊ शकेल? त्याचे 2 भाग आहेत. म्हणजे भारतामध्ये अजूनही आपण विचार केला तर जवळजवळ 58% हे ग्रामीण भाग आहे आणि शहरीकरण जे झालंय ते 42% झालंय. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2014 ते 2019 मध्ये वेगवेगळ्या प्रकारे शहरीकरणाची प्रक्रिया आणखीन गतिमान झालेली आहे आणि शहरांमध्ये जो बेस आहे तो भारतीय जनता पक्षाचा मुळातच बेस आहे आणि तो आता आणखीन वाढत चाललेला आहे. शहरामध्ये जो मुद्दा आहे तो सुरक्षेचा मुद्दा आहे, दहशतवादाचा मुद्दा आहे, हा अतिशय प्रभावी आहे. आणि माझ्या मते आता आपण प्रचारात्मक न बोलता जर विचार केला वस्तुस्थितीचा तर हे मोदी आणि शहा हे जे मशीन आहे हे अतिशय वेगाने काम करणारं मशीन आहे. म्हणजे पॉलिटिकली म्हणजे हे मुद्दे जर तुम्ही बघितले तर कितीही टीका झाली, पुलवामा नंतर जो प्रतिहल्ला आपण केला त्यानंतर टीका केली की तुम्ही सुरक्षेच्या एकूण धोरणात्मक बैठका न घेता तुम्ही प्रचारात्मक याच्यामध्येच राहिलात. ते सगळं बाजूला टाकलं तरी गेल्या महिन्याभरात या लोकांनी ज्या पद्धतीचे दौरे केलेले आहेत, ज्या पद्धतीचे इव्हेंट्स केलेले आहेत, ज्या प्रकारचे ऍड बजेट्स तुम्ही बघा की संपूर्ण कव्हरवरती ज्या जाहिराती झळकत आहेत सगळ्या टाइम्स पासून, हिंदुस्तान टाइम्स पासून हिंदूपर्यंत सगळ्यांच्या फ्रंट पेजेस जे आहेत ते जाहिरातीने झळकत आहेत. आणि शिवाय गेल्या 2 महिन्यात जर आपण बघितलं तर बिहारमध्ये विशेषतः अमित शहानी ज्या प्रकारे तडजोड केली आणि नितीश कुमारांशी, इथे शिवसेनेशी ज्या प्रकारे तडजोड केली, अगदी मुख्यमंत्री पद सुद्धा द्यायला ते तयार झाले. आता नीलमताई खरं खोटे सांगतील पण या प्रकारची शिवसेनेची मागणी त्यांना मान्य करायला लागली. याच्या तुलनेत जर तुम्ही बघितलं तर अमित शहांसारखा अतिशय ज्याला म्हणतो की आक्रमक माणूस असेल की अतिशय हट्टी माणूस तो सुद्धा आणि घटक पक्षांना तुच्छ लेखणारा अशा प्रकारची प्रतिमा असलेला माणूस पण निवडणूक आल्यावरती कसा वागला. आणि त्याच वेळी दिल्लीमध्ये आप या पक्षाशी काँग्रेसनी कशा प्रकारचं वर्तन केलं हे जे माझ्या मते हे अतिशय चुकीची गोष्ट झालेली आहे. ज्या प्रकारचं काँग्रेसनी त्यामध्ये मेसेज दिलेला आहे. नरेंद्र मोदी आणि शहा सांगतायत की ही महामिलावट आहे आणि आम्ही संपूर्ण एक पक्ष आहोत आणि आमचा
एनडीए हे अतिशय समर्थ आणि एकरूप झालेला एकजीव झालेला असा आमची आघाडी आहे. याला तुम्हाला प्रतिवाद करायचा असेल याला तर तुम्ही पहिली जी तुम्ही महामिलावट आहे की आमचं महागठबंधन म्हणजे संपूर्ण महाबेसळ आहे असं लोकांपुढे अजूनही पिक्चर जर जात असेल तर ती प्रतिमा ओलांडून तुम्हाला कसं जायचं आहे त्याचा काँग्रेसला आणि अन्य पक्षांना विचार करायला लागेल. म्हणजे ज्या पद्धतीने सपा आणि बसपानी उत्तर प्रदेशमध्ये एकदम एकत्र आले ते म्हणजे हे पक्ष एकमेकाचं तोंड न बघणार एकत्र येऊ शकतात का असं लोकांना शंका येईल अशा याच्यामध्ये त्यांनी केलं. हा एक चांगला प्रयोग आहे असं मी म्हणेन. अशा प्रकारचं ज्याला एक रिइन्व्हेन्शन म्हणतात पुन्हा आपला पुनर्शोध घेणं हा जो काँग्रेसमध्ये अजूनही हे दिसत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. अजूनही काँग्रेसचं जे पॉलिटिक्स आहे ते पॉलिटिक्स ऑफ एंटायटलमेंट आहे. मी तुम्हाला हे देतो तुम्हाला ते देतो. मी आता मध्य प्रदेशमध्ये होतो तिथे पहिल्या पानावरती जाहिराती कमलनाथ यांच्या सुरू आहेत. त्यांनी काही चांगल्या योजना आणल्यात कर्जमाफी केलेली आहे. पण ज्या प्रकारचं आहे आरक्षणाचं धोरण असेल त्यांचं किंवा वेगवेगळ्या योजनांमध्ये लोकांना देण्याचं जे हे आहे त्याच्यामध्ये कुठेही उद्योजकतेला चालना देणं नवीन उपक्रमांना चालना देणं नवीन योजना सुरू करणं अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत आधुनिक काळाशी सुसंगत अशा ग्लोबलायझेशन किंवा लिबरलायझेशनशी सुसंगत अशी धोरणं काँग्रेसनी राबवली पाहिजेत. आणि उद्योग आणि व्यापार म्हणजे वाईट असं न धरता त्याला पूरक अशी आपली इमेज धरली पाहिजे. ती काँग्रेसकडून अजून दुर्दैवाने जात नाहीये. पण तुम्ही जो मुख्य प्रश्न विचारलेला आहे तो दहशतवादाचा मुद्दा महत्वाचा आहे का. मी 1999 सालचं आपण उदाहरण घेऊ. त्यावेळी आपल्याला माहिती असेल की त्याच्या आधी एक वाजपेयी सरकार एका मताने पडलेलं होतं. कारगिल प्रकरण झालं आणि कारगिलचा उपयोग भारतीय जनता पक्षाने पद्धतशीरपणे केलेला आहे. म्हणजे मगाशी मधुबाई जे म्हणाले की काँग्रेसने जे 1971 साली केलं ते तुम्ही सुद्धा केलेलं आहे त्यामध्ये आणि आत्ता सुद्धा तुम्ही करताय. मोदींची जे व्यासपीठावरची जे मागे शहीदांचे जे छायाचित्रांचा वापर झाला ज्या प्रकारचा वापर ते तुम्ही करताय. म्हणजे शहीदांचं युद्धाचं राजकारण करू नका असं एकमेकांनी म्हणायचं असतं पण ते करत असतात पद्धतशीरपणे सटली करतात कोणी डायरेक्टपणे करतात. तुम्ही सुद्धा ते केलेलं आहे आणि ते यावेळी ते केलं तुम्हाला तर तुम्हाला किती रिझल्ट मिळेल तर तो रिझल्ट मिळेल चांगला रिझल्ट मिळेल असा अजून तरी पिक्चर आहे. याच्यानंतर एका महिन्यामध्ये काही घटना घडू शकतात ज्यामध्ये काँग्रेसला हे दाखवून द्यायला लागेल की सुरक्षेतल्या तुमच्या त्रुटी काय. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की 2002 मध्ये ज्यावेळी संसदेवरती हल्ला झाला किंवा इथे अक्षरधामचा हल्ला झाला अनेक हल्ले झाले त्यानंतर 2004ची गोष्ट बघा तुम्ही की काँग्रेसने ज्या पद्धतीने त्यावेळी यश मिळवलेलं होतं. म्हणजे हे लक्षात घ्या तुम्ही काँग्रेसने हे सुरक्षेतले जी ढिलाई आहे ती लोकांपुढे आणली. त्याच वेळी काँग्रेसने लिओ बर्नेट सारख्या कंपनीला काम देऊन काँग्रेस का हात आम आदमी के साथ हा प्रचाराचा मुद्दा केला. म्हणजे इंडिया शायनिंगचा प्रचाराला उत्तर त्यांनी या प्रकारे दिलं की लोक आनंदी नाहीत लोकांचे चेहरे उदास आहेत आणि ती उदासी काँग्रेसने आपल्या प्रचारामधनं पुढे ठेवली. काँग्रेसला माझ्या मते भारतीय जनता पक्ष किंवा मोदींवर टीका करताना अशा प्रकारचा एक पर्यायी अजेंडा सकारात्मक अजेंडा त्यांच्या त्रुटी दाखवताना ठेवायला लागेल. आज गेले 5 वर्ष आपण बघतोय की मोदींवरती सातत्याने हल्ला चढवताना आम्ही काय करणार आहोत हे ज्या प्रकारे सांगायला पाहिजे काँग्रेसने अन्य पक्षांनी ते सांगत नाहीत आणि म्हणून मोदींना मोठं करण्यामध्ये माझ्या मते काँग्रेसचा मोठा हात आहे. काँग्रेसने हे केलं नसतं थोडं टाळलं असतं आणि आपला दुसरा अजेंडा जो आहे आपल्या आणखीन कार्यक्रम आहेत एवढंच नाही तर 70 वर्षामध्ये आम्ही काय काय केलं हे नीट पद्धतीने आता अतुल लोंढे सांगतायत पण सगळे नेते अशा प्रकारे सांगत नाहीयेत. आज राहुल गांधी चांगलं बोलतायत चिदंबरम चांगलं बोलतायत पण बाकीचे नेते आणि सामूहिक अशा प्रकारचं नेतृत्व एकसंधपणा त्यांच्यात असा दिसत नाहीये आणि तो दिसला तर काही बदल घडू शकतो आणि काँग्रेसने हार मानता कामा नये. काँग्रेस हार मानेल असं मला वाटत नाही पण नीट पद्धतीने सशक्त पर्याय आम्ही देऊ शकतो हे पिक्चर लोकांपुढे आणण्याची गरज आहे. ठीक आहे मी एक ब्रेक घेतो. ब्रेक नंतर महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करूया. मोदी विरुद्ध 22 विरोधी पक्ष असा एक सामना तयार झालेला आहे. कारण 22 विरोधी पक्षांनी काँग्रेस सकट पत्र लिहिलं होतं की तुम्ही पुलवामा हल्ला एअर स्ट्राईक आणि त्यानंतर अभिनंदन यांची घर वापसी या दरम्यान ते पत्र या 22 पक्षांनी लिहिलं होतं आणि त्यामध्ये भाजपला अशी विनंती केली होती की या मुद्द्याचं राजकीयकरण किंवा पॉलिटिसायझिंग तुम्ही करू नका.
या मुद्द्याला घेऊन आपल्याला चर्चा करायची आहे, कारण मोदी विरुद्ध 22 विरोधी पक्ष असतील तर मग हा सामना कसा असेल? कारण 2014ला एकतर्फी सामना होता, मोदी विरुद्ध राहुल गांधी असा तो सामना होता. आता मोदी विरुद्ध राहुल गांधी नाही, ते बॅकफुटला आहेत. त्याऐवजी 22 पक्ष एकत्र आलेले आहेत. त्याविषयी मी बोलतं करणार आहे सर्वांना, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय मधु चव्हाण यांच्याकडे, भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत. मधुबाई, हे जे 22 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी पत्रच लिहिलं की तुम्ही पुलवामा हल्ला असेल किंवा एकूणच एअर स्ट्राईक, दहशतवाद या मुद्द्याचं तुम्ही राजकीयकरण करू नका, कारण हे देशाच्या हितासाठी नाही, हा देशाचा हिताचा प्रश्न आहे. आणि त्यांनी एक प्रकारे आरोपच केला की भाजप या प्रश्नाचं राजकीयकरण करतं. पण तरी सुद्धा वेळोवेळी भाजपकडनं खंडन केलं गेलं, त्यात आरोप प्रत्यारोप झाले. माझा प्रश्न तो नाहीये की त्यांनी ते पत्र लिहिलं, आरोप लावला. माझं म्हणणं असं आहे की मोदी विरुद्ध राहुल गांधी वगैरे असं काही नाहीये. मोदी विरोधक एकत्र आलेले आहेत. त्यामुळं हा सामना कसा होईल? कारण गेल्या वेळेस स्पष्ट बहुमत मिळालं होतं. आता पुलवामा हल्ल्याच्या आधी जे सर्वे झाले, ओपिनियन पोल्स आले, त्यामध्ये असं दिसत होतं की भाजपच्या जागा साधारणतः 60-70 किंवा 80 घटतील. आता त्या वाढतील असं दिसतंय. अजून निवडणुकीला अवकाश आहे, काही होऊ शकतं. काहींचं असं म्हणणं आहे, काही जाणकारांचं, की पुलवामा हल्ला असेल, एअर स्ट्राईक असेल, दहशतवादाचा मुद्दा असेल किंवा अभिनंदन यांची घरवापसी असेल, या मुद्द्यांची जितकी चिकित्सा होईल तेवढा हा मुद्दा सुद्धा भाजपच्या विरोधात जाऊ शकतो. मुळामध्ये एक लक्षात घ्या की भाजपच्या विरोधात तो मुद्दा जाणार नाही. पहिलं तुमच्या 22 लोक एकत्र आलेत मोदींच्या विरोधात, त्याचं उत्तर देतो. आता हे सगळे एक विशिष्ट कार्यक्रम घेऊन आले नाहीत. मोदी हटाव हा एवढाच आहे. त्यांनी असं देशाला सांगितलेलं नाहीये. कुठल्याही नेत्याचं भाषण बघा, ममतांचा बॅनर तिथं असेल, शरद पवार साहेबांचं असेल, अन्य नेत्यांचं असेल, की हे 10 मुद्दे आहेत. या 10 मुद्द्यामध्ये ह्या मोदी सरकारने देशाचं वाटोळं केलंय, नुकसान केलेलं आहे आणि त्याला आमच्याकडे हे उत्तर आहे. तर हे मोदी हटाव, जसं श्रीमती इंदिरा गांधींनी 69 नंतर 71 त्यांनी घोषणा दिली की मैं गरीबी हटाना चाहती हूं और ये इंदिरा गांधी हटाना चाहते, लोकांवर त्याचा परिणाम झाला. सेम परिणाम होणार आहे. मैं भ्रष्टाचार हटाना चाहता हूं, मैं देश को आगे लेना चाहता हूं और ये मुझे हटाना चाहते हैं. लक्षात ठेवा, जनताही जागृत आहे. याचा ज्यांनी राफेलवरची सैनिकांनी, लष्कर प्रमुखांनी, एअरफोर्स प्रमुखांनी सांगितलं की हम मुर्दे गिनने के लिए जाते नहीं, टार्गेट पूरा करते, तरी यांचे महान नेते प्रश्न विचारतात, मिलिटरीला प्रश्न विचारतात. जगात छीत उडाली यांची. पाकिस्तान सगळे उदाहरणं देते. राज ठाकरेंचं त्या ठिकाणी मुलाखत डोबल बद्दलांची आणि मोदी बद्दलांची पाकिस्तानमध्ये दाखवली जाते. ज्या वेळेला लादेनला पकडलं, अमेरिकन पत्रकारांनी, विरोधी पक्षांनी विचारलं नाही, पुरावे द्या. त्यांनी लागलीच दिले होते. आपल्या प्रवाशांना परत आणलं इस्रायलने 70च्या आसपास, त्या दशकात. ऐकून घ्या, त्यावेळेला त्याचे पुरावे विचारले नाहीत. श्रीमती इंदिरा गांधीने 71 साली ज्या वेळेला युद्ध केलं, त्यावेळेला कशावरून याया खान आणि टिक्का खान यांनी आपल्याकडे अत्याचार केल्यामुळे त्या ठिकाणी निर्वासित आले, कोणी विचारलं नाही. आम्ही, इंदिराजींनी सांगितलं, अटलजींनी आम्ही विश्वास ठेवला आणि त्यांच्या पाठीमागे एक संघ उभे राहिलो. हे जे पुरावे मागतायत, राफेल प्रकरणात एक उदाहरण देतो तुम्हाला, मला अर्धा मिनिट द्या. राफेलच्या बाबतीमध्ये ज्या न्यायाधीशांनी सर्वोच्च क्लीन चिट दिली, सरकारी यंत्रणांनी दिली, फ्रान्सच्या आजीमाजी अध्यक्षांनी दिली, ते विचारतायत. आणि एक छोटं उदाहरण देतो, मला परमिशन द्या. 15 और 16 लाख का क्या हुआ, मी आपल्याला आठवण देतो, माझ्याकडे व्हिडिओ आहे. छत्तीसगड मध्ये केंकर नावाचं गाव होतं. 7 नोव्हेंबर 2013ला मोदींची सभा झाली. तिथे मोदी म्हणाले
की या देशातला परदेशी पैसा बाहेर एवढा आहे की तो जर भारतात आणला, माझ्याकडे सगळं वर्ड टू वर्ड आहे व्हिडिओमध्ये, तो जर भारतात पहिला आणला तर प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 ते 20 लाख रुपये देतील. मी लोंढे साहेबांना नम्र आव्हान करतो आणि तुम्हाला मीडियाला सुद्धा, शोधपत्रिकेला सुद्धा, की तुम्ही एक तरी क्लिप दाखवा, एक तरी व्हिडिओ दाखवा की तुम्हाला मला निवडून द्या 15 लाख. सगळा खोटा प्रचार चाललेला आहे, त्याला जनता उत्तर देईल. आणि म्हणून 22 लोकांची आम्हाला चिंता नाही. काय 6-6 महिन्याचे पंतप्रधान करणार आहात? जसं कोल्हापूरला महाडिक 3-3 महिन्याचे महापौर करतात. हा, अटलजींनी 23 लोकांचं सरकार चालवलं, पण त्यावेळेला अटलजींसारखा एक सर्वमान्य नेता त्या एनडीएमध्ये होता. सांगा मला, सर्वमान्य नेता कोण आहे? शरद पवार साहेब. पंतप्रधान राहुलजी व्हावे म्हणतील का? ममताजींनी जाहीर करावं, मायावतींनी जाहीर करावं, चंद्राबाबू नायडूंनी जाहीर करावं, पटनाईकनी जाहीर करावं, प्रकाश आंबेडकरनी जाहीर करावं की हा 22 लोकांचा हा आमचा नेता. जसं 23 पक्षांच्या आघाडीचं सर्वांनी सांगितलं की अटलजी आमचे नेते. त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही, अजिबात चिंता नाही. ठीक आहे, हे ठीक आहे. 22 लोक अतुल लोंढे, एका आता तुम्ही 22 थेट उत्तर द्या. बाजूला आहेत त्यांची. तुम्हाला प्रश्न आणि कळला उद्या आहे, फायदा मधुबाईंनी जे होणार आहे. उत्तर दिलं आहे त्यालाच प्रश्न समजा आणि उत्तर द्या. त्यांची दमछाक जी आहे ती दमछाक सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. आता जे जे कोणी जय महाराष्ट्र चॅनल पाहत असेल त्यांची दमछाक जी आहे ती सगळ्यांनी पाहिलेली आहे. 1971च्या निवडणुका मार्चमध्ये झाल्या होत्या आणि युद्ध डिसेंबरमध्ये झालं काय झालेली नाहीये, नंतरचं होतं. माझी काही ते जाऊ दे, आता दमछाक ते खोटं झालेली बोलण्याची नाहीये. सवयच आहे. एक नाही, मी तुमचा तुम्हाला 100 आवाज व्हिडिओ कमी येतोय म्हणून ते बोलतोय. 100 व्हिडिओ. माझी दमछाक काही होणार नाही, 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 I agree, तुम्ही I बोललं agree. नाही. हो हो, आवाजाचा प्रॉब्लेम आहे. माझी हा, मधु दमछाक चव्हाण साहेब, मित्र, तुम्ही माझी बोलले, दमछाक बोला. झालेली नाहीये. हा. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही किती काय बोलले, मी काही बोललो नाही त्याला. त्यामुळे शांतपणे ऐका ना, ऐकण्याची पण कॅपॅसिटी ठेवा. मी तुम्हाला 100 व्हिडिओ देतो मधु चव्हाण साहेब की दाभडीमध्ये यवतमाळच्या काय बोलले होते, शेतमालाच्या संदर्भामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजी 15 लाखाबद्दल काय बोलले होते, 100 दिवसात काळा पैसा येणार होता, हे सगळं आदरणीय मोदीजी बोलले आहेत. त्याचे व्हिडिओ आहेत जागोजागी. आता त्याचाच प्रचार होणार आहे. आमचे स्टार प्रचारक हे मोदीजी राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या क्षणी भाजपचे प्रवक्ते, भाजपचे नेते हा प्रचार करतात की आम्ही लोकांना घराघरात जाऊन सांगू, त्याच वेळेस तुम्ही काही केलं नाही हे स्पष्टपणे पुढे येतं. आता एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या आशिषजी, की लोक कसे भ्रमित होतात मोदींच्या विरोधात करायची काय गरज आहे हो? त्यांनी स्वतःच इतकं वाढून ठेवलंय, जीएसटी पासून तर नोटबंदी पासून सगळ्या गोष्टी आम्ही ह्याच लोकांपर्यंत घेऊन जात होतो आणि लोकांना माहिती आहे. आता तुम्ही किती नागदुऱ्या काढल्या शिवसेनेच्या, मला तर अजूनही वाटत नाही की शिवसेना बीजेपी सोबत सॅटिस्फाईड आहे की नाही आहे अलायन्सच्या संदर्भात. कारण की संजय राऊतांनी आताच हे जे पुरावे करताय त्याच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. इंटरनॅशनल मीडियाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर आपल्या सैन्याच्या शौर्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे आणि आपलं सरकार शांत बसलेलं आहे याच्यावर ऑब्जेक्शन्स उचललेलं आहे शिवसेनेपासून सगळ्यांनी. आणि त्या ज्या शहीदांच्या माता आहे आणि पत्नी आहे त्या दोघांनी पण उचललेलं आहे. त्यांची यांना कदर नसेल तर नसेल, हरकत नाही, आम्हाला आमच्या सैन्याची कदर आहे, आम्ही उभं केलेलं आहे हे सगळं. त्यामुळे त्यांच्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर सरकारने ते त्यांच्या थोबाडात एक मारावी असं आम्हाला विरोधी पक्ष म्हणून म्हणण्याचा अधिकार आहे. हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आता काही गोष्टी पहा किती महत्वाच्या आहेत याच्यामध्ये, की आपण बेरोजगारी वाढते आहे, सगळ्या जगाला दिसत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शिवसेनेने आम्ही सगळ्यांनी मिळून 4.5 वर्ष 4.5 वर्ष आतापर्यंत ते प्रश्न सगळे मांडलेले आहे. त्याच्यासाठी मोर्चे काढलेले आहे, रस्त्यावर उतरलेलो आहे. आता मीडिया आमच्या सोबत नाही आहे हे जगभरात सगळ्यांना माहिती आहे आणि या मीडिया कोणासोबत आहे हेही लोक जगभरामध्ये सगळ्यांना माहिती आहे. तुमचे मुद्दे तुम्ही घेऊन जाता म्हणजे ते सगळे खरे असतात लोकांना असं माहित नाही. 1951 साली या देशाची लिटरसी जी आहे ना ती फक्त 16% होती, तरी अतिशय शहाणपणानं मतदान त्यावेळेस केलं होतं आणि आताही करल, तेव्हाही मुद्दा होता आणि आताही मुद्दा आहे. जनतेची ज्याप्रमाणे ससे होलपेट झालेली आहे आतापर्यंत ती ससे हलपट जनतेने पाहिलेली आहे. कोणती योजना तुम्ही पीक विमा योजना आणली, 22,000 कोटीचा प्रीमियम तुम्ही शेतकऱ्यांकडनं घेतला, 4,000 कोटीच्या वरती परतावा दिलेला नाहीये हे तुम्ही शेतकऱ्यांना जाऊन विचारा. उज्ज्वला योजनेच्या संदर्भामध्ये तुम्ही एवढ्या टिमक्या मिरवल्या. उज्ज्वला योजना कशी काय परिस्थिती झालेली आहे ग्रामीण भागामध्ये सगळीकडे आपल्याला दिसते. पेट्रोलच्या संदर्भामध्ये आमच्या वेळेस $147 पर्यंत वरती गेलं होतं, आम्ही सरकार सोडलं तेव्हा $108 होतं. तुमच्या काळामध्ये ते $27 पर्यंत खाली आल्यानंतर
आपण एक्साईज ड्युटी किती लावली तर 3 रुपये 25 पैसे डिझेलवरची तुम्ही 22 रुपयापर्यंत नेली. तुम्ही पेट्रोलवरची 9 रुपयाची ड्युटी जी आहे ती 18 रुपयाच्या वरती नेली आणि महाराष्ट्र सरकारने तर कहरच केला. 39.1% तुम्ही व्हॅट लावता, त्याच्या व्यतिरिक्त वेगळे सेस लावता 11 रुपयाचे. म्हणजे जे पेट्रोल डिझेल 50 रुपयाच्या खाली मिळायला पाहिजे नव्हतं ते तुम्ही 90 रुपयापर्यंत नेलं. सिलेंडर आमच्या काळामध्ये 350 होतं तर तुम्ही सगळेजण सिलेंडर बटाटे टमाटे सगळे लावून बसत होते. जे आज सगळे मंत्रिमंडळात बसलेले आहे त्या लोकांनी 1021 पर्यंत सिलेंडर नेलेलं आहे. ह्या गोष्टी लोकांना कळत नाही असं जर कोणाचं म्हणणं असेल तर त्यांचा लखलाभ आहे, त्यांनी त्यांचा प्रचार करावा. आणि दुसरी गोष्ट, आपण राजस्थानमध्ये किती लोकांशी युत्या करतात आहे, आपण युपी मध्ये किती लोकांशी युत्या करतात आहे, आपण महाराष्ट्रामध्ये किती लोकांशी युत्या करतात आहे. भाजपनी एकटं लढावं आणि मग सांगावं मोदीजी मोदीजी मोदीजी. कशाला नागदुऱ्या काढता? तुम्ही 22 लोक निवडून आलेले आहे, तुम्ही 17 वर समाधान मानलेलं आहे जेडीयू सोबत. त्या जेडीयू सोबत जे तुमच्या विरोधात लढलं होतं, कट कारस्थान करून तुम्ही तिथे आरजेडी जेडीयू मध्ये फूट पाडून तिथे सरकार तुमचं बसवलेलं आहे, हारलेलं तुम्ही सरकार बसवलेलं आहे. तिथे तुम्ही 22च्या ऐवजी 17 वर आलेले आहे. RLSPचं काय होऊन आलेलं आपल्याला माहिती आहे. तिकडे राजभर काय करून आले, निषाद काय करून आले युपी मध्ये ते आपल्याला माहिती आहे. इथं आमचे रामदास आठवले जे आहे त्यांचं काय सुरू आहे आपण पाहून राहिलेलो आहे. बाकी लोकांचे तुमच्यापासून स्वाभिमानी तुटून गेलेले आहे. अनेक पक्ष जे आहेत अतुल लोंढे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडली तर काँग्रेस बरोबर कोण आले सांगा? प्रकाश आंबेडकर आले, राजू शेट्टी अजून आलेत, राज ठाकरे अजून आलेले आहेत. तुमची तीच परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशमध्ये मायावती अखिलेश यादवनी तुम्हाला जवळ केलंय, तुमची सुद्धा तीच परिस्थिती आहे. ऐका ना म्हणूनच निवडणुकीचं जे स्पेक्ट्रम तयार होत आहे परिस्थिती अशी आहे. आता निवडणूक पूर्व आघाडी आणि निवडणुकीच्या निकालानंतरची आघाडी यावर चर्चा नको आहे. मी निलमताई गोरे यांच्याकडे जातो, माझा वेळ संपतोय. निलमताई गोरे, हे बघा, ही निवडणूक सर्वांसाठी महत्वाची आहे. एक तर आता निवडणूक होते आहे. मोदीजी कुठे एकटे आहे? मोदीजींनी कटबोळा घेतलाय सोबत. ठीक आहे, अतुल लोंढे प्लीज डोंट आर्ग्यू ना. फिरून आले. हा, तुम्हाला पूर्ण वेळ दिला बोलायला, पूर्ण वेळ दिला. अतुल लोंढे पूर्ण वेळ दिला. मला निलमताईला बोलतं करायचं. वाय निलमताई गोरे आता महाराष्ट्रामध्ये तरी सामना अगदी स्पष्ट आहे. एकीकडं काँग्रेस राष्ट्रवादी आहे, दुसरीकडे शिवसेना भाजप आहे. शिवसेनेचा विचार केला तर 18 जागा 2014 मध्ये आल्या होत्या, भाजपच्या 23 आल्या होत्या. आता तोच कित्ता गिरवायचा असेल तर तुमचं सुद्धा निवडणुकीचं एक गणित असेल जे तुम्ही भाजपला सांगू पाहत असाल की या मुद्द्यावरती आपण एकत्रित प्रचार घेऊन गेलं पाहिजे तर आपल्याला 2014 सारखा फायदा होईल. तुम्ही कसं बघता? कारण 2014ची परिस्थिती वेगळी होती. तुम्हाला जे श्रेय मिळालं ते श्रेय भाजप म्हणतं मोदींचं आहे, तुम्ही ते वेळोवेळी नाकारलेलं आहे. आता मोदी लाट आहे की नाही कळत नाही, कदाचित ती पुन्हा येईलही या पुलवामाच्या हल्ल्यानंतर. पण तरी सुद्धा प्रचार कसा गेला पाहिजे, निवडणुकीचे मुद्दे महाराष्ट्रात तरी कसे गेले पाहिजे असं शिवसेनेला वाटतंय. नाही, मुळामध्ये असा फरक आहे. म्हणजे मला कुठल्या पक्षावर टीका करायची नाही, पण शिवसेना तुम्हाला माहिती आहे की अगदी 24/7 आमच्या शाखा कार्यरत असतात. त्यामध्ये निवडणुका असो किंवा नसो, लोक प्रश्न सोडवून घेण्यासाठी आमच्या शाखांवर येतात, हे आमच्या विरोधकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये बोलाल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्यात जास्त आक्रमकपणाने त्यांचं दुःख समजून घेऊन सरकारकडे जाऊन त्याच्यावरती वाचा फोडायचं काम शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहामध्ये आणि बाहेर त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर विधिमंडळामध्ये जे आमच्या लोकांनी प्रश्न मांडले, भले काही वाहिन्यांवरती किंवा काही मीडियामध्ये वेगळं सांगत असतील की यांचे आमदार बोलत नाही, पण मला इथे सांगायला हरकत नाहीये की आमचे आमदार जे जे सभागृहात बोलत होते ते सगळे त्यांनी आमचे ऑफिशियल हे मिळतात, सीडीज मिळतात, त्या सीडी घेऊन त्यांनी व्यवस्थित अशा स्वतःच्या मतदारसंघामध्ये दाखवलेले आहेत, आमदारांनी खासदारांनी दोघांनी सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राजकीय विश्वासार्हतेचा मोठा प्रश्न आहे या 20 पक्षांबद्दलचा. कारण त्यांच्या राज्यांमधलं त्यांचं वर्तन जर का पाहिलं तर बरेचसे त्यातले घटक पक्ष कधी ना कधी अटलजींच्या बरोबर किंवा NDAच्या बरोबर होते. आणि जे आजही त्यांचा पंतप्रधान कोण हे ठरलेलं नाहीये. त्याचा परिणाम असा होणार आहे की आकडे थोडे जरी काठावरचे आले तर ते लोक मोठ्या प्रमाणात परत झुकू शकतात तिकडे. ते महाराष्ट्रातलं उदाहरण आपल्याला माहिती आहे. आता सुद्धा आमची युती समजा झाली नसती काही कारणामुळे तर त्याच्यासाठी येण्यासाठी तयारीतच होते ना ते. त्यामुळे हेमंत देसाईंनी जो प्रश्न विचारला किंवा अतुल लोंढे म्हणाले की शिवसेना कितपत सॅटिस्फाईड आहे किंवा काय प्रश्न आहे, आम्ही ज्या अटी घातल्या होत्या युतीच्या संदर्भामधल्या किंवा आमच्या ज्या अपेक्षा होत्या
त्या बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण होत चालल्यात आणि त्या जनतेबद्दलच्या अपेक्षा होत्या. नाणारवरून आशिष तुझ्या लक्षात असेल तुमच्या शो मध्ये आणखी सभागृहामध्ये केवढं आम्हाला काँग्रेस आणि एनसीपीनी हिणवत होते सारखे. त्यावेळेलाही सुभाष देसाईंनी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये हा निर्णय आणि त्यानुसार तो निर्णय आता झालेला आहे. आज 500 स्क्वेअर फूट घरांना करमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये त्यातून सवलत देण्याच्या बद्दल माननीय उद्धवजींनी गेले 2 वर्ष स्वतः लक्ष घातलं होतं. आज त्याच्याबद्दलचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. ग्रामीण भागामध्ये सरकारी जमिनीवरती लोकांनी त्याचा मोठा परिणाम आहे कारण गावोगावच्या ग्रामपंचायती मधली गावठाणं कमी होत गेली, लोकसंख्या वाढत गेली, तिथे काही जमिनीचे भूखंड मिळाले नाही गावकऱ्यांना. त्यांनी घरं बांधल्यानंतर मधल्या काळात युती म्हणजे जेव्हा काँग्रेसचं आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला स्वतः जयंतराव पाटील म्हणजे आता जे एनसीपीचे अध्यक्ष आहेत हे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी काय केलं, सगळ्या ग्रामपंचायतींकडून अधिकार काढून घेतले, घरांना परवानगी अगदी डागडुजीला करण्याचे सुद्धा, आणि ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे नियंत्रित केले होते. त्याचा परिणाम असा झाला की ग्रामीण भागाची ना लेआउट ना कुठल्याही पद्धतीची मांडणी, सगळे लोक अक्षरशः म्हणजे 4-5 वर्ष टाहो फोडला होता त्यांनी. 2013ला आशिष जेव्हा पृथ्वीराज चव्हाण पुण्यामध्ये आले होते की आमदारांचं काय म्हणणं आहे, तेव्हा आम्ही मांडलेले मुद्दे आहेत, पण ते काही त्याच्यावरती झालं नाही. 2013 गेलं, 14 गेलं, शेवटी निवडणुकीमध्ये पराभूत झाले. त्यावेळेपासूनचे मुद्दे सातत्याने करत कधी महसूल आणि नोकरशाहीच्या तडकत आज ते मान्य झालेले आहेत. आणि त्यामुळे हे फक्त निवडणुकीच्या मुद्दे देण्याचा प्रश्नच नाहीये. आमचे आमदार आणि खासदार जे सातत्याने काम करतात त्याच्यात राजकीय विश्वासार्हता आम्हाला निश्चितपणाने आणि उरलेले जे 20 मी शेवटी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडे जातो. सर, माझा वेळ संपलेला आहे, मला एका ओळीत उत्तर हवं आहे. पुढची जी लोकसभा आहे 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतरची जी अस्तित्वात येईल ती लोकसभा त्रिशंकू असेल की भाजपला एक हाती स्पष्ट बहुमत मिळेल, तुमचा अंदाज? नाही, आत्ताचा अंदाज असा आहे की एनडीएला बहुमताकडे एनडीएची वाटचाल असेल आता पण 1 महिन्यामध्ये पिक्चर बदलू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडकाच वेळ आहे, बेरोजगारीचा दर जो आहे तो 45 वर्षातला सगळ्यात जास्त आहे. आपण लक्षात घ्या, 8 आणि 9 जानेवारीला कष्टकऱ्यांचा मोठा संप झाला आणि शेतकरी विकासाचा दर जो आहे तो युपीएच्या काळात जो होता त्याच्यापेक्षा जवळजवळ 50-60% कमी आहे आता. आणि जर शेतकऱ्यांचं उत्पन्न दामदुप्पट करण्याची गोष्ट चालू असताना शेतकरी उद्ध्वस्त होतो आहे, तेव्हा हे जे 2 प्रश्न आहेत बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचा, हे प्रश्न यावेळी अतिशय महत्वाचे बनणार आहेत. काँग्रेस किंवा अन्य लोक त्याच्यावरती प्रयत्न करतीलच त्याच्यावरती, पण मधुबाई जे मगासपासून जे सांगतायत की अनेक प्रश्न सुटले, तसं नाही, अनेक प्रश्न कायम आहेत. आणि सूटबुटकी सरकार ही जी राहुल गांधींची टीका सुरुवातीला केली होती त्याचं जे सूत्र होतं, त्याचा जो गाभा होता तो जर लोकांच्या समोर ठळकपणे मांडण्यात आला यामध्ये, त्याच्यामध्ये राफेलचा सुद्धा मुद्दा येतो. आणि राहुल गांधी परदेशामध्ये दौरे करतायत आणि मजा मारायला जातात, हे म्हणणं त्यांच्यावरती अन्याय करणार आहे. मोदींच्या वरती अशा प्रकारची टीका राहुल गांधींनी कधी केली नाही, तेव्हा हे सुद्धा आपण भान ठेवलं पाहिजे. ठीक आहे. कशा प्रकारची टीका प्रत्यारोप या निवडणुकीत होणार आहे. एक सत्तेचा जो आहे मत आहे तो कधी. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. खरं तर वेळ संपलेला आहे म्हणून थांबावं लागतंय, पण ही जी निवडणूक आहे ज्याची आचारसंहिता उद्या किंवा सोमवारी लागू शकते आणि मग खऱ्या अर्थानं आचारसंहिता लागल्यानंतर जो राजकीय माहोल तयार होणार आहे त्यामध्ये जेव्हा आचारसंहिता लागते तेव्हा सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधक असतील यांना समसमान संधी ही मिळत जाते. कारण सगळेच जण मग राजकीय व्यासपीठाचा वापर सत्ताधारी सुद्धा करू शकत नाहीत. त्यामुळं जो तो प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाद प्रतिवाद करत असतो आणि त्यातून मग हा प्रचार कशी वळणं घेतो यावरती या निवडणुकीची रंगत ही खरं तर दिसते. तसंच यंदाही होईल असं दिसतंय. पण एक मात्र नक्की की पुलवामा हल्ल्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळं भाजपचं आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पारडं जड दिसतंय. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.